श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या जीवन बदलणाऱ्या अद्भुत स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, देवाच्या इच्छेनुसार तुमचं कर्म करत राहा. कारण जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गावर चालता तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात परमेश्वराच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. स्वामी भक्तांनो, नेहमी सकारात्मक राहा आणि परमेश्वराची निरंतर सेवा करत राहा. तुमच्या मनातील मोठ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि देवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल. स्वामी समर्थ महाराजांचा आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक राहा. कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून तुमचं जीवन स्वामींच्या मार्गावर चालता तेव्हा स्वामी तुमचं रक्षण करतात आणि तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक अडचणीला सहज पार करण्याची शक्ती सुद्धा देतात. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नेहमीच समृद्ध आणि शांत राहील. कारण ते तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव तुमच्या बरोबर राहील. स्वामी महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतील. स्वामींच्या आशीर्वादांच्या शरणात राहून तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचण आणि संकटावर सहज मात करू शकता. स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. कारण स्वामी तुमच्या जीवनात शांतता, प्रेम आणि समृद्धीचे पर्व आणतील आणि तुम्हाला जीवनातील सर्वोत्तम मार्गदर्शन देतील. तुम्ही जे कर्म करता ते देवाच्या इच्छेप्रमाणे करा. कारण जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करत आहात तेव्हा तुमचं जीवन आणखी सुंदर आणि यशस्वी होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन उज्ज्वल होईल. कारण स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकता आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. स्वामींच्या चरणांमध्ये एकाग्रतेने राहण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सदैव शांत, समृद्ध आणि सुखी राहील. स्वामींच्या मार्गदर्शनात चालताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कारण स्वामी तुमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमचं जीवन सुखाने भरून टाकतील. स्वामींच्या कृपेच्या छायेत तुम्ही सर्व संकटांवर मात करू शकता. कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्याबरोबर सदैव राहतील आणि तुमचं जीवन हसत खेळत सुसंस्कृत होईल. तुम्ही जेव्हा स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं मार्गदर्शन स्वीकारता तेव्हा तुमचं जीवन शुद्ध होईल आणि तुमच्या हृदयात सत्य आणि प्रेमाचा प्रकाश चमकेल. देवाच्या इच्छेनुसार तुमचे कर्म करत राहा. कारण जेव्हा तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण करता तेव्हा तुमचं जीवन त्याच इच्छेनुसार मार्गदर्शित होईल आणि तुम्हाला योग्य दिशा सुद्धा मिळेल. स्वामी महाराज तुमचं जीवन पूर्णपणे आता रूपांतरित करतील. कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही नेहमीच सुरक्षित आणि समृद्ध राहाल. कारण स्वामी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर असतील. तुमच्या प्रत्येक कार्यात स्वामींचा आशीर्वाद असावा. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने कर्म करता तेव्हा तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल आणि तुम्हाला मनाच्या शांततेचा अनुभव होईल. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक राहून जीवनातील प्रत्येक आव्हानात सामोरं जा. कारण ते तुमचं मार्गदर्शन करतात आणि तुमच्या जीवनाला नवा आकार देतात. स्वामींच्या कृपेच्या आश्रयात राहून तुमचं जीवन आशीर्वादाने आणि आनंदाने भरलेलं असेल. कारण ते तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाहीत आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळवून देतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन नवा मार्ग प्राप्त करेल. कारण स्वामी तुम्हाला खऱ्या मार्गावर चालण्यासाठी सदैव मार्गदर्शन करतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवता
तेव्हा तुमचं जीवन प्रत्येक संकट आणि अडचणीतून सुटून एक नवीन शिखर गाठतं. स्वामी महाराज आणि तुमच्या कुटुंबाचं नेहमीच रक्षण करतील, कारण स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन सर्व संकटांपासून मुक्त होईल आणि तुम्हाला प्रेम, समृद्धी आणि शांततेचा अनुभव नक्कीच होईल. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐकत राहा, कारण स्वामींचे अद्वितीय असे अनुभव तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळेल. म्हणून या स्वामी संदेशाकडे पाठ न फिरवता हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, देवाच्या इच्छेनुसार तुम्ही जेव्हा कर्म करता तेव्हा तुमच्या प्रत्येक कार्यात परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्याशी असतो आणि तुमचं जीवन नेहमीच यशस्वी आणि संतुष्ट राहील. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक करा, कारण जेव्हा तुमचं हृदय शुद्ध आणि विश्वासाने भरलेलं असतं तेव्हा स्वामी तुमचं जीवन उंचावतात आणि तुम्हाला प्रगतीची नवीन दिशा देतात. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन नेहमीच मंगलमय असेल, कारण स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रेम, शांतता आणि सौम्यता अनुभवायची संधी देतात. स्वामी महाराजांचं प्रेम तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. ते तुम्हाला नेहमीच सोबत घेऊन तुमचं मार्गदर्शन करतील आणि तुमचं जीवन केवळ यश आणि सुखाने भरलेलं राहील. तुमच्या मनातील श्रद्धा आणि समर्पण स्वामींना हरवू नये, कारण स्वामींच्या चरणांमध्ये असलेला विश्वास तुमचं जीवन कधीही अंधकारमय होऊ देणार नाही. जेव्हा तुम्ही तुमचं कार्य स्वामींच्या इच्छेनुसार करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही संकटावर विजय प्राप्त होईल आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आनंद आणि शांतता अनुभवू शकाल. स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेत तुमचं जीवन नेहमी समृद्ध राहील, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं हृदय शुद्ध होईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारी एक दिव्य शक्ती प्राप्त होईल. स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवून चालताना तुम्हाला नेहमीच उच्च विचार, परिश्रम आणि शुद्धतेचा अनुभव घेणार आहात, कारण तेच मार्ग तुम्हाला सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देतील. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करता तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी होईल, कारण स्वामी तुमच्या कृत्यांना दिव्य रूप देतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक कार्य उत्कृष्ट आणि प्रभावी होईल, कारण तुम्ही जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा त्या विश्वासाने तुमच्या आयुष्यात एक नवा आकार प्राप्त होतो. स्वामी महाराजांचं संरक्षण तुमच्या बरोबर असतं, त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत आणि निश्चित राहून तुमचं कार्य करा. ते तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला जीवनातील प्रत्येक निर्णय योग्य मार्गावर घेता येईल, कारण तुमच्या अंतःकरणातील सत्याला उंचावून योग्य दिशा स्वामी तुम्हाला देत असतात. तुमचं जीवन स्वामींच्या पावलांवर विश्वास ठेवून आणि त्यांचं मार्गदर्शन स्वीकारून सर्व संकटांपासून मुक्त होईल आणि तुम्हाला सर्व मार्ग पुन्हा स्पष्ट होतील. स्वामी महाराज तुमचं जीवन सुंदर आणि परिपूर्ण बनवतील, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक कष्टावर विजय मिळवून आनंदामध्ये जीवन जगाल. स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक करा, कारण स्वामींच्या पावलावर चालत असताना तुम्हाला जीवनाची प्रत्येक आव्हानावर मात करण्याची शक्ती प्राप्त होईल. परमेश्वराच्या इच्छेनेच तुमचं कार्य योग्य मार्गावर चालतं, कारण तुमच्या जीवनात जेव्हा परमेश्वराची कृपा होते तेव्हा तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल.
स्वामींच्या मार्गावर एकाग्रतेने चालताना तुम्हाला स्वामींचं दिव्य मार्गदर्शन प्राप्त होईल. त्यामुळे तुमचं जीवन सुसंस्कृत आणि उत्तम तुम्हाला बनवता येईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन अधिक सुंदर होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनाची खरी मूल्य आणि तत्त्व शिकवली जातात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या चांगल्या मार्गावर विश्वास ठेवून पाऊल टाकता, तेव्हा स्वामी तुम्हाला जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची आणि त्यांना यशात रूपांतर करण्याची शक्ती देतील. स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेत तुमचं जीवन कधीही एकटं जात नाही, कारण स्वामी तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या जीवनात प्रेम, आशीर्वाद आणि समृद्धीची अविरत शृंगार करतील. स्वामींच्या मार्गावर ठाम राहा, कारण स्वामी तुमचं जीवन साध्या गोष्टींमध्ये आनंद आणि तृप्ती अनुभवण्याची कला शिकवतात. त्यामुळे तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन प्रत्यक्ष अनुभवता येईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रत्येक बाबतीत चांगलं होईल, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणात शांतता, प्रेम आणि प्रगतीचा अनुभव देतील. तुम्ही जेव्हा विश्वासाने आणि समर्पणाने कार्य करता, तेव्हा स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुंदर, समृद्ध आणि सर्व संकटांपासून मुक्त होईल. स्वामी महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनातील प्रत्येक संधीचा फायदा मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक नवीन अध्याय सुरू करेल, कारण स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि तुम्हाला देवाची इच्छा जाणून घेण्याची क्षमता देत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींचं कार्य मनापासून करा, कारण स्वामी जे कार्य तुमच्यावर सोपवतात ते सत्कर्माचं कार्य असतं आणि चांगले कर्म हा स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे. म्हणून स्वामींचं कार्य म्हणजेच सत्कर्म करत राहा. चांगले कर्म केल्याने तुम्हाला कधीच वाईट गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमचा जर स्वामी महाराजांवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्या कर्मांमध्ये देवाच्या इच्छेचा ठाम विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुमचं मन त्या इच्छेप्रमाणे कार्य करतं, तेव्हा जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि तुमचं जीवन एक नवीन मार्ग प्राप्त करतं. स्वामींच्या चरणी नतमस्तक राहून आपला जीवनाचा उद्देश स्पष्ट करा, कारण स्वामींचं मार्गदर्शन तुमचं जीवन आत्मशुद्धतेने भरलेलं आणि सर्व अडचणींवर मात करणारं बनवते. देवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात जे काही साधू इच्छिता ते खरं होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं कार्य सर्व अडचणींवर विजय मिळवून अधिक यशस्वी होईल. स्वामी महाराज तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाहीत. स्वामी तुम्हाला जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात मदतीचा हात देतील आणि तुम्ही नेहमीच स्वामींशी जोडून राहाल. स्वामींच्या चरणांमध्ये विश्वास ठेवून तुमचं जीवन साधं आणि समाधानी बनवा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सुसंस्कृततेची आणि समृद्धीची ओळख मिळते. जेव्हा तुम्ही स्वामींच्या इच्छेने कार्य करता, तेव्हा तुमचं जीवन सर्व अडचणींवर मात करतं आणि एक दिव्य अनुभव बनतं, कारण देवाचं मार्गदर्शन तुमच्या बरोबर असतं. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नेहमीच उज्ज्वल आणि आनंदी राहील, कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. स्वामी महाराज तुमचं जीवन कधीही अंधकारमय होऊ देणार नाहीत. ते तुम्हाला नेहमीच सत्याचा प्रकाश देतात आणि तुमचं मार्गदर्शन करत
जीवनाला सकारात्मक दिशा दाखवतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचं जीवन अधिक सुंदर आणि चांगलं करू शकता, कारण स्वामी तुम्हाला जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची शक्ती देतात. देवाच्या इच्छेप्रमाणे तुमचं जीवन चालवत राहा, कारण त्या इच्छेचा पालन करताना तुमचं जीवन सुसंस्कृत आणि समाधानी बनवते. स्वामी महाराज तुमचं जीवन साक्षात्कारांच्या शिखरावर घेऊन जातात, कारण स्वामी तुमच्या मनातील सर्व शंका आणि द्विधा दूर करतात आणि तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने जीवन साकार करण्याची क्षमता देतात. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नेहमीच सुरक्षित आणि समृद्ध राहील, कारण स्वामी तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात. तुमचं कर्म तेच कार्य करा जे स्वामींच्या इच्छेप्रमाणे योग्य आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होईल. स्वामी महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतात. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन कधीही संकटांमध्ये नांदणार नाही आणि तुम्हाला सतत स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल. स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवूनच तुमचं जीवन यशस्वी होईल, कारण स्वामींच्या मार्गावरच सर्व कष्टांचा समोर पार होईल आणि तुम्ही खऱ्या जीवनाचा अनुभव घेऊ शकाल. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सदैव बदलत राहील, कारण स्वामी तुमचं मार्गदर्शन करत तुम्हाला सर्वोत्तम आयुष्य जगायला शिकवतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेत चालता तेव्हा तुमचं जीवन नेहमीच उज्ज्वल होईल, कारण स्वामी तुमच्या बरोबर असतील आणि तुम्हाला सर्व कष्ट पार करण्याची शक्ती देतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला विश्वास आणि धैर्य नक्कीच मिळेल, कारण स्वामी तुमचं जीवन सत्याच्या मार्गावर चालवतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवतात. स्वामी महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतात, कारण स्वामी तुमच्यावर सदैव त्यांचे आशीर्वाद टाकतात आणि तुमचं जीवन प्रगतीच्या दिशेने निशंकपणे मार्गदर्शित करत राहतात. तुमच्या जीवनात स्वामींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, कारण स्वामी तुम्हाला सत्याच्या मार्गावर ठामपणे चालण्याची क्षमता देतात आणि तुमचं जीवन दिव्य शक्तीने भरलेलं बनवतात. स्वामी भक्तांनो, जी इच्छा तुम्ही परमेश्वराकडे मांडली आहे ती इच्छा परमेश्वर नक्कीच पूर्ण करतील. फक्त पूर्ण मनोभावे आणि पूर्ण प्रयत्नाने ती गोष्ट साकार करण्याची इच्छा व्यक्त करा आणि त्या गोष्टीसाठी पूर्ण प्रयत्न सुरू ठेवा, कारण प्रयत्न केल्यानंतरच परमेश्वराकडे आपल्या इच्छांची पूर्तता होत असते. म्हणून प्रयत्न सुरू ठेवा, कारण बिगर प्रयत्नांची कुठलीच गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्या मनातील सर्व वाईट गोष्टींना दूर करेल आणि तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून टाकेल. म्हणून या दिव्य स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन कधीही निराश होणार नाही, कारण स्वामी तुमचं मार्गदर्शन करत तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देतात. देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमचं कर्म करत राहा, कारण जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेच्या मार्गावर चालता तेव्हा तुम्ही जीवनाच्या सर्व अडचणींवर सहजपणे मात करू शकता. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होईल
कारण स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमच्या मनातील सर्व अंधकार नष्ट होईल आणि तुम्हाला सत्याचा साक्षात्कार होईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही जे कुठलं कार्य करत असाल ते पूर्ण मनापासून करा, कारण परमेश्वर तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींवर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा. स्वामी कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमचं कार्य करत असताना कधी कोणाचं वाईट होईल असं कार्य करू नका. फक्त तुमचा पूर्ण विश्वास आणि तुमचं पूर्ण समर्पण त्या कार्याला द्या. स्वामी महाराज तुमचं जीवन एका दिव्य सुरेल गाण्यासारखं बनवतील, कारण स्वामींचं प्रेम तुमचं हृदय शुद्ध करत तुमचं जीवन आनंद आणि समृद्धीने पुरेपूर करतील. स्वामींच्या चरणी नतमस्तक करा, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन शांतता आणि धैर्याने भरवतात आणि तुम्ही प्रत्येक संकटात तग धरून चांगल्या मार्गावर चालू शकाल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवनातील सर्व गोष्टी योग्य वेळेवर मिळतात आणि तुमचं कार्य यशस्वी होतं. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन एक नवा अध्याय सुरू करेल, कारण स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवून तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करणारी शक्ती देतील. स्वामींच्या कृपेने जीवन सर्व संकटांवर विजय मिळवून आनंदाने भरलेलं राहील. स्वामी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. स्वामींची प्रचंड अशी शक्ती नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. स्वामी महाराजांच्या प्रेमामुळे तुमचं जीवन एक नवा ध्यास घेऊन सुरू होईल, कारण स्वामी तुमचं मार्गदर्शन करत तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक दृष्टीत यश मिळवून देतात. स्वामी भक्तांनो, यशस्वी होण्यासाठी तुमचे कष्टसुद्धा खूप गरजेचे आहे. जेव्हा तुमचे कष्ट आणि स्वामींची अद्वितीय शक्ती यांचं मिलन होईल तेव्हाच तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, जीवन खूप सुंदर आहे, त्याला स्वामींच्या आशीर्वादाने आणखी सुंदर नक्कीच बनवा. स्वामी जेव्हा तुम्हाला कुठलाही मार्ग सांगत असतात तेव्हा तो मार्ग तुम्ही नक्कीच फॉलो करा, कारण स्वामींनी दाखवलेला मार्ग कधीच चुकीचा नसतो. स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवून कार्य करत राहा, कारण स्वामी तुमचं जीवन एका दिव्य अनुभवाने भरतील आणि तुमचं प्रत्येक कर्म आत्मिक उन्नतीच्या दिशेने जाईल. स्वामी महाराज तुमचं जीवन प्रत्येक तासात दिव्य कृपेने भरतील, कारण स्वामींचं प्रेम तुम्हाला दिलासा देईल आणि तुम्ही जीवनाच्या प्रत्येक अडचणीला सहजतेने पार कराल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रत्येक आव्हानाला स्वीकारेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला दिव्य अनुभव नक्कीच येईल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणांमध्ये विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर पोचू शकता. स्वामी महाराज तुमचं जीवन साकार करण्यासाठी नेहमी तुमच्याशी आहेत, कारण स्वामी तुमचं हृदय शुद्ध करून तुम्हाला कष्टांवर मात करण्याची शक्ती देतील. स्वामी महाराज तुमचं जीवन संपूर्णपणे बदलतील, कारण तुमचं मन आणि हृदय शुद्ध करून तुमचं कार्य योग्य मार्गाने पुढे जाणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या या चमत्कारिक स्वामी संदेशावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता, कारण स्वामी तुमचं मार्गदर्शन करत तुमचं जीवन एक दिव्य अनुभव बनवतात. स्वामींच्या मार्गावर ठाम राहा,
कारण स्वामी तुम्हाला जीवनातील प्रत्येक अडचण आणि संघर्षावर विजय मिळवायला शिकवतात आणि तुम्हाला परिपूर्णता मिळवून देतात। जेव्हा तुम्ही स्वामींच्या कृपेने आपली भूमिका निभावता तेव्हा तुमचं जीवन आत्मनिर्भर होईल, कारण स्वामींचं मार्गदर्शन तुमचं जीवन यशस्वी बनवतं। स्वामी महाराज तुमचं जीवन एका तेजस्वी दिव्य शक्तीने भरतील, कारण स्वामी तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता आणि दिशा देतात। तुम्ही जेव्हा योग्य दिशेने जाता तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळतं, परंतु जर तुमची दिशा चुकली तर तुम्हाला यश मिळणं कठीण होतं। स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ देऊ नका, कारण नकारात्मक विचार तुमची दिशा रोखत असतात। नकारात्मक विचार हे तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करत असतात, म्हणून कधीच तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका। स्वामी भक्तांनो, तुमचं कार्य तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने सुरू करा, त्या कार्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन नेहमीच उज्ज्वल आणि आशा देणारं राहील, कारण स्वामी तुमचं मार्गदर्शन करताना तुम्हाला हे सांगत असतात की धैर्य धरा, संयम ठेवा, कारण संयम ठेवल्याने प्रत्येक गोष्ट साकार होते। तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर मिळणारच आहे, म्हणून कुठलीच घाई गडबड करू नका, संयम सुटू देऊ नका। स्वामींच्या कृपेने तुम्ही जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं जीवन एक नवा अध्याय घेऊन सुरू होतं, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन प्रेम आणि आनंदाने भरून टाकतात। स्वामी महाराजांचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच योग्य दिशा दाखवेल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सर्व संकटांपासून मुक्त होईल आणि तुम्ही निरंतर प्रगतीच्या मार्गावर चालाल। स्वामींच्या पावलांवर विश्वास ठेवून चालताना तुम्ही जीवनातील सर्व संघर्ष सहज पार करू शकाल, कारण स्वामी तुमचं हृदय शुद्ध करून तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात। स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रत्येक टप्प्यावर समृद्ध आणि शांतता पूर्ण होईल, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी बनवतात। जेव्हा तुम्ही स्वामींच्या इच्छेप्रमाणे कुठलंही काम करता तेव्हा त्या कामामध्ये तुम्हाला कोणतंही संकट येत नाही, कारण स्वामी तुमचं जीवन सुरक्षित आणि प्रेमाने भरून टाकतात। स्वामी महाराज तुमचं जीवन एका सुंदर आणि सुसंस्कृत गतीने घडवतील, कारण स्वामींचं प्रेम तुमच्यावर अटळ आहे। तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणार आहे। स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कुठलीही गोष्ट ही कष्ट केल्याशिवाय आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही, म्हणून स्वामींची भक्ती मोकळ्या मनाने करा। तुमच्या जीवनात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न नक्की करा। स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक अडचणीतून शांततेचा अनुभव घेऊ शकाल, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन एक दिव्य शांतता आणि आनंदाने भरून टाकणार आहेत। स्वामी महाराजांचं प्रेम तुमचं जीवन उंचावेल, कारण स्वामी तुमचं मन शुद्ध करून तुम्हाला संसारातील सर्व ताण तणावांवर मात करण्याची शक्ती देतात। स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुरेख, समृद्ध आणि शांत होईल, कारण स्वामी तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक अडचणीमध्ये धैर्य, विश्वास आणि शक्ती देतात। स्वामी महाराज तुमचं जीवन प्रेम, समृद्धी आणि शांततेने भरून टाकतात, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळतं। स्वामींच्या कृपेने तुम्हाला योग्य मार्ग सापडणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे, त्यामुळे कुठलीही चिंता आता तुम्ही करू नका। स्वामी भक्तांनो, तुम्हाला आयुष्यात जर कधी हरण्याची भीती वाटत असेल तर एकदा डोळे मिटा आणि स्वामींचं स्मरण करा।
तुमच्यात अशी दिव्य अनुभूती निर्माण होईल की तुम्हाला कधीच आपण हरणार आहोत असं वाटणार नाही. तुम्हाला नेहमीच जिंकण्याची शक्ती स्वामींकडून मिळेल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कोणाला आदर्श मानायचं असेल तर स्वामींना माना. कोणाकडून प्रेरणा घ्यायची असेल तर स्वामींकडून घ्या. स्वामी भक्तांनो, परमेश्वरानं हे जीवन जे आपल्याला दिलं आहे त्याचा नेहमी आदर करा. कारण मनुष्य जीवन हे प्रत्येकाच्या नशिबी नाही. आपल्याला परमेश्वराने हे मनुष्य जीवन दिलं आहे, त्याबद्दल परमेश्वराचे शतशः ऋणी राहा. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक समस्या तुम्हाला ग्रासतील, परंतु तुम्ही कधीच तुमचा धीर सोडू नका. नेहमीच स्वामींच्या शक्तींवर आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर तुमचा विश्वास कायम ठेवा. तुम्हाला कधीच स्वामी निराश करणार नाहीत. जरी आज तुमच्या आयुष्यात दुःख असेल, परंतु येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच दिव्य अनुभूती देणारा असणार आहे. स्वामी भक्तांनो, मनुष्य हा त्याच्या कर्माने मोठा होत असतो, म्हणून कर्म चांगलं ठेवा. तुम्ही आयुष्यात किती संपत्ती कमावली आणि तुम्ही आयुष्यात किती काय केलं हे महत्त्वाचं नाही, तर आयुष्यात तुम्ही कोणता मार्ग निवडला हा जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करून मोठे होत असाल तर तो मोठेपणा फार काळ टिकणार नाही, परंतु तुम्ही स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने आणि जिद्दीने तुम्ही यशाचं शिखर गाठत असाल तर ते यश तुमचं कायमस्वरूपी टिकेल. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आजकालच्या या कलियुगी स्वार्थी जगामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांनी दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचा मोठेपणा करून घेतला. परंतु प्रत्येकाची वेळ येते हे लक्षात ठेवा. जर तुमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला याची जाणीव असेल की वाईटाने कमवलेला पैसा असू द्या किंवा श्रीमंती, कुठलंही पद असू द्या, ते फार काळ टिकत नाही. परमेश्वराच्या दरबारामध्ये पाप आणि पुण्याचा हिशोब नेहमीच होत असतो आणि त्या हिशोबापासून कोणीही वंचित राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हिशोब होत असतो आणि योग्य वेळ आली की सर्व काही स्वामींच्या आदेशाप्रमाणे घडत असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीचा कधीच गर्व करू नका आणि वाईट मार्गावर कधीच जाऊ नका. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कमवायचे असेल तर माणसं कमवा, पुण्य कमवा. कमवायचंच असेल तर स्वामींची भक्ती कमवा. काही मिळवायचं असेल तर चांगली बुद्धी आणि उत्तम आरोग्य मिळवा. कारण मनुष्य जाताना आपल्यासोबत काहीच घेऊन जात नाही, फक्त प्रेम त्याच्या नेहमी सोबत असतं, त्याची भक्ती त्याच्या सोबत असते. बाकी पैसा, जमीन, जुमला सर्व काही हे इथेच राहणार आहे आणि फक्त परमेश्वराचा आत्मा इथून मनुष्याचा आत्मा हा परमेश्वराकडे निघून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता तुम्ही नक्की करा. परमेश्वर सांगतात की भक्तांनी चांगलं कर्म करावं, भक्तांनी कोणाचं मन दुखू नये, भक्तांनी नेहमी स्वामींची भक्ती करावी, अशीच आपल्या स्वामींची इच्छा असते. म्हणून ही स्वामींची इच्छा तुम्ही डावलू नका. स्वामी महाराज आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावर चालणं हे सर्व स्वामी भक्तांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्ही नक्कीच पार पाडाल ही माझी खात्री आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी जेव्हा आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात तेव्हा भक्तांनी ते काटेकोरपणे त्याचं पालन करावं. आपण एक उत्तम उदाहरण जाणून घेऊया. जसं की महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की हे अर्जुना, तू ज्या परिणामांचा विचार करतो आहेस ते परिणाम बाजूला ठेव आणि युद्धाला सुरुवात कर. जरी तू ज्यांच्याशी युद्ध करतोय ते जरी तुझे कुटुंबातील लोक असले तरी त्यांनी केलेलं कृत्य हे वाईट आहे आणि ते तुला परमेश्वराच्या आदेशाने हे सर्व करायची अनुमती दिली आहे. म्हणून तू तुझ्या कार्यामध्ये कधीच खंड पडू देऊ नकोस. तू तुझं कर्म करत राहा. परिणाम काय होतील याचा विचार न करता तू तुझं कर्म करत राहा, असा श्रीकृष्णांनी अर्जुनाला आदेश दिला होता, मार्ग दाखवला होता. आणि श्रीकृष्णांनी धनुष्य
उचलायला सांगितल्यानंतर अर्जुनांनी धनुष्य उचलून युद्धाला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या हातानेच आपल्या कुटुंबियांना युद्धामध्ये पराजित केलं, त्यांचा वध केला. म्हणून स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, मनुष्य कोणताही असो त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. म्हणून नेहमी कर्म चांगलं ठेवा. परमेश्वर कुठल्याही मार्गाने आपल्याला मदत करतील आणि आपल्यावर दिव्य चमत्कारांचा वर्षाव करतील. म्हणून कर्म करत राहा, चांगलं करा, कर्माचं फळ नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचं हे मार्गदर्शन होईल तेवढा स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.